Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेद. ओम धन्वंतरी नमामि. माय सेल्फ कन्हैया चव्हाण, BMS फायनल स्टुडंट. मागच्या व्हिडिओला खूप सारं चांगल्या मुलांची कमेंट्स आले तर प्रतिसाद चांगला आहे आणि अजून खूप काही समोर काही तुम्हाला मी सांगणार आहोत. अजून पेशन्स ठेवा. खूप काही आहे तर मी खूप काही म्हणजे 3 पुस्तकं रेफर करून तुम्हाला मी पाठवतो मित्रांनो. तर असेच प्रेम असू द्या. तर चला बघूया आजचा टॉपिक. तर आजचा टॉपिक आहे परशशास्त्राचं थर्ड टॉपिक. त्याला आपण याच्यामध्ये 3 मस्ट नो टॉपिक येतं. तर त्याचा पहिला मस्ट नो टॉपिक आहे औषधी संग्रह. आता या औषधी संग्रहामध्ये बघा फिक्स 5 मार्काला येते बघा. ही औषधी संग्रह फिक्स 5 मार्काला येत असून त्याच्यामुळे काळजीपूर्वक नीट आहे का. चला मित्रांनो तर शिकूया आज औषधी संग्रह. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर औषधी संग्रहामध्ये पहिले येते बघा औषधी संग्रह. आता बघा एखाद्या समजा आपल्याला औषधी निर्मिती करायची तर ती औषधी कोणत्या ठिकाणाहून घ्यायची, आपल्याला औषधी त्या कुठं आणायच्यात, त्या औषधी समजा कुठं आपल्याला समजा कोणत्या ठिकाणाहून भूमीतून करायची, कोणत्या वातावरणामध्ये निर्मिती करायची, त्या औषधींना आपण कसे संरक्षण विधी करणार, हे सर्व या कल्पनेच्या अंतर्गत येतं. म्हणजे या औषधी संग्रह येतात. आता हे जर खरं बघितलं तर हे भेषज कल्पनाची म्हणजे पूर्वकर्म आहे. म्हणजे भेषज कल्पनाचे पूर्वकर्म आहेत. तर त्याच्यामुळं नीट बाळगून हे ऐकावे. तर बघूया चला. आता द्रव्य. तर याच्यामध्ये जर द्रव्य जर बघितले तर द्रव्य कसे पाहिजे माहिती आहे का मित्रांनो. द्रव्य हे पांचभौतिक पाहिजे. आपल्याला माहिती आहे आयुर्वेद म्हणलं की पांचभौतिक तिथे येणार. आयुर्वेद जिथं म्हणलं तिथं पांचभौतिक येणार. पांचभौतिक म्हणजे काय सर, तर पांचभौतिक म्हणजे काय, अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश. त्याच 5 पंचभौतिकपासूनच आपली शरीर निर्मिती झालेली आहे. हे आपण फर्स्ट इयरला बघितलेली. तरी तसेच द्रव्य मग ही पण पंचभौतिकाची. त्याच्यानंतरची जी कल्पना आहे ते म्हणजे भूमिपरीक्षा. आता भूमिपरीक्षा ही कशी असायला पाहिजे, भूमिपरीक्षा ही कुठून करायला पाहिजे, तर भूमिपरीक्षा ही पार्थिव, आग्नेय, जलीय, वायव्य आणि त्याच्यानंतर आकाशीय असायला पाहिजे. अग्नी म्हणलं की तिथं समजा जास्त दगड धोरण असलेली पाहिजे. तर पार्थिव म्हणलं तर तिथं दगड असले पाहिजे. आग्नेय म्हणलेले म्हणजे खूपच तिथं शुष्क देश असेल आणि तिथं वर्षा झालेली नसेल. त्याच्यानंतर जलीय जर म्हणलं तर जलीयमध्ये काय येणार मित्रांनो, जास्त शीतल असणार, चिकळ असणार, तर ती जलीय भूमी झाली. त्याच्यानंतर जर बघितलं तर वायूमध्ये वृक्ष भूमी झाली. त्याच्यानंतर आकाशीमध्ये कसं राहणार की जास्त प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये द्रव्य स्वरूप राहणार. तर अशा प्रकारची ही भूमिपरीक्षा झाली. आता त्याच्यानंतरची नेक्स्ट जी स्टेप आहे ते म्हणजे काय, औषधी संग्रह काळ. आता औषधी संग्रह काळ कसा करायचा. आता औषधी संग्रहामध्ये जर बघितलं तर हे अंगानुसार करायचं. म्हणजे उपयुक्त अंग घ्यायचं. त्याच्यामध्ये उपयुक्त अंग म्हणलं की आता उपयुक्त अंग म्हणलं की त्यांचे मुळा, फळं, त्याच्यानंतर पुष्प, शाखा हे अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे येतात. त्याच्यानंतर वीर्यानुसार जर म्हणलं तर शीतवीर्य, उष्णवीर्य असे दोन्ही प्रकारचे आपण औषधी संग्रहामध्ये घेतो. त्याच्यानंतर कर्म जर बघितलं तर ते औषधी द्रव्य शरीरामध्ये कोणते कर्म करतात याच्यावरून सुद्धा आपल्याला हे करतात. त्याच्यानंतर हे औषधी ग्रहण विधी आपण समोर बघणार आहे. त्याच्यानंतर संरक्षण विधी. आता त्याच्यानंतर जर देश विचार जर केला समजा, हे देश विचार. आता देश आपल्याला माहिती आहेत. देश कोणते येतात, साधारण देश, अनुप देश, जांगल देश. आता जांगल देश म्हणलं की तिथं जास्त प्रमाणात काय असतं, तिथं जास्त प्रमाणात वृक्ष असणार, तिथं दमट वातावरण असणार आणि तिथं झाडीझुडपी खूप जास्त प्रमाणात असतात. अनुप म्हणलं तर अनुपमध्ये कसं आर्द्रता राहील, शीतल राहील, वेगवेगळ्या नदींचं तिथं समूह राहील, ते झालं अनुप. आणि साधारण म्हणलं की साधारण हे दोन्हीचं कॉम्बिनेशन असतं. दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणलं की म्हणजे काय सर, तर दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे काय की तिथं झाडीझुडपी पण असणार, आर्द्रता पण असणार आणि तिथं म्हणजे मनुष्य जिथं राहू शकेल अशी भूमी म्हणजेच अशी देश म्हणजेच काय, साधारण देश. तर इथपर्यंत समजलं का मित्रांनो. समजलं असेल तर लाईक्स करा, शेअर करा. आता याच्यानंतर जी स्टेप आहे बघा मित्रांनो, तर याच्यानंतर येते बघा आता हे औषधी संग्रह बघा. आता हे फिक्स 5 मार्काला येते आणि हे मस्त नो टॉपिक आहे. तर हे काळजीपूर्वक आहे का, काळजीपूर्वक आहे का म्हणजे कसं असतंय, काळजीपूर्वकच गोष्टी ऐकावं लागतात. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर औषधी संग्रह कसे करायचं. आता रसवैद्य मंडळी काय करते की पूज्य भावनेने औषधी संग्रह करते. पूज्य भावना असायला पाहिजे त्याच्याबद्दल. कारण की औषधीमध्ये ना देवाचा वास असतो आणि त्याच औषधी काय करतात शरीरामध्ये, व्याधीचे शमन करतात. आता व्याधीचे शमन करतात म्हणून त्यांच्यामध्ये देवाचा वास असतो. तर बघा आणि ते औषधी द्रव्य जर बघितले तर हे कुठून घ्यायचे, तर हे औषधी द्रव्य बघा तर हे साधारण जंगल देशामधील असायला पाहिजे. त्याच्यानंतर त्याला आता आपण
चांगल्या पूज्य भावनेनं जर घेतलं तर सकाळचा शुभ मुहूर्त पाहून, शुभ नक्षत्र पाहून आणि सूर्य नमस्कार घालून मनामध्ये काही द्वेष न बाळगता शिवाचे स्मरण करून औषधी द्रव्य हे उत्तर दिशेकडील असायला पाहिजे. म्हणजे चांगल्या जागा असायला पाहिजे. आणि कोणती दिशेकडील असायला पाहिजे तर उत्तर दिशेला पाहिजे. आता त्याच्यामध्ये कोणते आपण घेणार तर त्याच्यामध्ये आपण उपयुक्त अंग घेणार. हे झाली औषधी संग्रह आपण कुठून करायचे, म्हणजे कोणत्या प्रकारचे करायचे. आता औषधी संग्रह कुठून करू नये त्या कन्सेप्टवर जर बघायचं असेल तर वाईट जागा असली किंवा दलदल असलं, स्मशान असलं किंवा चिखल असलं, त्याच्यानंतर उकिरडा असला किंवा कचरामुळे असला तर अशा प्रकारचे औषधी संग्रह घ्यायचे नाही. का? कारण की त्यांचं व्याधी शमनच करू शकणार नाही आणि तिथले औषधी हे म्हणजे उपयुक्त पण नसणार, ते व्याधीचे शमनच करू शकणार नाही. त्याच्यानंतर जर बघितले तर हे औषधी संग्रहामध्येच हे कन्सेप्ट येते. तर मुसळी कुठून आपण जास्त प्रमाणात यूज करतो तर इराणमधून करतो. लवंग, तेजपत्र जर कुठून जर समजा मेन औषधी संग्रह जर असेल तर त्याचं पश्चिम द्वीप समूह आहे. चंदन जर बघितलं तर हे म्हैसूरपासून घ्यायचं. त्याच्यानंतर हरितकी जर बघितलं तर हिमालयपासून घ्यायचं. केशर जर बघितलं तर हे काश्मीरपासून आणायचं. कस्तुरी जर घेतलं तर हे नेपाळमधून प्राकृतिक घ्यायचं. पिपळी तर हे आपल्याला खूपच उपयोग आहे बघा. आयुर्वेदामध्ये म्हणलं की पिपळी जर नसली तर कोणत्याही औषधी द्रव्यामध्ये पिपळी नसली तर ते काय फायदेशीर नसते. कारण पिपळीचं जर आपण वीर्यविपाक पाहिलं तर कटू, मधुर, उष्ण आहे मित्रांनो. तर त्याच्यानंतर हे अंजनगावापासून घ्यायची. आणि त्याच्यानंतर आवळा, आमलकी हे कुठून कोणत्या देशातून घ्यायला पाहिजे, बनारसपासून घ्यायला पाहिजे. कुष्मांड हे आग्रापासून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर हिंग. आता हिंग म्हणलं की हे हिंगाच्या सत्वपातनातून काय येते, MCQ आहे मित्रांनो, ते पारा मिळते. त्याच्या हिंगाच्या सत्वपातनापासून पारा मिळते. कारण की हिंग आहे पाराचं धातू आहे, धातुस्वरूप आहे. आता हे हिंग हे अफगाणिस्तानामधून मिळते. हिंग कुठून भेटते आपल्याला, अफगाणिस्तान, अरब याचे प्रकार असतो. आता इथपर्यंत समजलं का मित्रांनो? अरे बोला रे बाबा, समजलं की नाही? हो, चला वळूया पुढं. आता पुढं जर गेलं तर बघितलं तर औषधी संग्रह काळ पॉईंट येते मित्रांनो. आता हे औषधी संग्रह काळ म्हणजे कोणत्या समजा औषधी घेतल्या तर त्या कोणत्या ठिकाणून गेलं बघा. तर याच्यामध्ये जर बघितलं तर शाखापत्र जर घेतले तर हे वर्षा आणि हे वसंतमध्ये घ्यायचं. मूळ जर बघितलं, तर रूट्स जर बघितलं तर हे ग्रीष्म व शिशिरमध्ये घ्यायचं. त्वचा, कंद आणि क्षीर आता हे अर्कशीर, सुन्ही क्षीर हे वेगवेगळे आपल्याला प्लांट्स माहिती आहेत. तर त्यांच्यापासून क्षीर निर्मिती करण्यासाठी हे शरद ऋतूमध्ये गेलं पाहिजे. सार, कोणाचं एखाद्याचं सत्व सार काढायचं असेल तर हेमंत ऋतूमध्ये घ्यायचं. आणि पुष्प आणि फळ हे पक्व अवस्थेमध्येच घ्यायचं. अशा प्रकारे इथपर्यंत जर समजलं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. नाही समजलं तर व्हिडिओ पुन्हा एकदा बघा. इथपर्यंत आता आपण पुढे वळूया. चला मित्रांनो, आता समोरचा पार्ट म्हणजे काय की अनुक्त आणि विषुक्त ग्रहनियम. आता हे एकदा SQ पडलेलं आहे. त्याचसोबतच शुष्क व आर्द्र द्रव्य हे पण SQ पडलेलं आहे. आता हे दोन्ही SQ पडलेले आहेत. तर आता येण्याचे चान्सेस आहे दोघांपैकी एक असेल, नाही तर मग ते औषधी संग्रह नियम असतील. आता या तिघापैकीच एक फिक्स थर्ड SQ असते. तर हे काळजीपूर्वक नीट ऐकावे. आता याच्या समोरचं बघू आपण की अनुक्त व विषुक्त ग्रहण नियम काय. आता अनुक्त विषुक्त म्हणजे काय, एखादा पर्टिक्युलरली फॉर्म्युला. आता फॉर्म्युला जर म्हणलं तर त्याच्यामध्ये काय येतं बघा मित्रांनो, त्रिदोष, त्रिफळा किंवा त्रिकटू जर बघितला तर त्रिफळा म्हणजे काय की त्याच्यामध्ये आमलकी, बिबितकी, हरितकी आहे की नाही. त्याच्यानंतर त्रिकटू जर बघितलं तर सुंठ, मिरी, पिंपळी, तिघ. आणि त्रिदोष तर तुम्हाला माहीतच आहेत, वात, पित्त आणि कफ. आता हे तिघं झाल्याच्या नंतर म्हणजे एखादं पर्टिक्युलर द्रव्य अनुक्त. आता याच्यानंतर आता समजा काही द्रव्यामध्ये समजा काळांचा जर समजा आता काही द्रव्यामध्ये काय आहे की काळांचा जर निर्देश नसेल तर प्रातकाळ घ्यावे. उपयुक्त अंगाचा निर्देश नसेल तर जटा घ्यावी. त्याच्यानंतर मात्रेचा जर निर्देश नसेल तर समभाग मात्रा घ्यायची. पात्राचा जर निर्देश नसेल तर मृत्यपातिका म्हणजे मातीची भांडी घ्यायची. त्याच्यानंतर जर बघितलं तर समजा आपण एखाद्या औषधी म्हणजे भावना द्रव्य म्हणून वापरायचं असेल, समजा त्याच्यामध्ये द्रव्याचा उल्लेख नसेल तर जल घ्यायचा. त्याच्यानंतर तेल निष्कासन करण्यासाठी समजा किंवा औषधी निर्मितीमध्ये तेल आपण मूर्छना देण्यासाठी समजा एखाद्या तेलाचा उपयोग जर नसेल तर तिथं तेल घ्यायचं मित्रांनो. त्याच्यानंतर जर बघितलं तर एकाच औषधी 2 वेळा जर आलेली असेल तर त्यांची मात्रा कशी घ्यायची, दुप्पट मात्रा घ्यायची त्यांची. त्याच्यानंतर क्वाथामध्ये जर समजा चंदनचा उल्लेख नसेल तर त्याच्यामध्ये काय करायचं, रक्तचंदन घ्यायचा. लवण समजा औषधी निर्माणामध्ये लवणचा उल्लेख नसेल तर आपल्याला माहिती आहे सैंधव जे तुमचं फेवरेट आहे जास्त प्रमाणामध्ये खातं. त्याच्यानंतर दुधाचा जर समजा निर्देश नसेल तर तिथं काय घ्यायचं, गोदुग्ध घ्यायचं. गोदुग्धाला आपण माता म्हणतो आहे की नाही.
तर त्याच्यानंतर घृताचा जर उल्लेख नसेल तर गोघृत घ्यायचं, मूत्राचा उल्लेख नसेल तर गोमूत्र घ्यायचं. आता विषयुक्त द्रव्य म्हणजे काय माहिती आहे मित्रांनो, विषयुक्त द्रव्य म्हणजे काय, विशेष द्रव्य. आता विशेष द्रव्य म्हणजे पर्टिक्युलरली तेच की आता जर समजा उदाहरण जर बघितलं तर दशमूळ, दशमूळमध्ये लघु पंचमूळ आणि बृहत पंचमूळ हे दोन्ही मिळून दशमूळ तयार होतात. त्रिफळामध्ये आमालकी, बिबितकी, हरितकी हे तिघे येतात. आता त्याच्यानंतरचा जर पॉईंट जर बघितला मित्रांनो तर शुष्क आणि आर्द्र द्रव्य हे पण मस्ट नो पॉईंट येतं, हे दोन्ही मस्ट नो पॉईंट येतं, काळजीपूर्वक नीट आहे का. आता शुष्क व आर्द्र द्रव्य, आता काय झालं माहिती आहे का की आता काय द्रव्य की सारंगधान शुष्क द्रव्य काही आर्द्र द्रव्य असतात. आता शुष्क द्रव्य जर म्हणलं तर त्यांची मात्रा हे काय दिलेल्या प्रमाणातच घ्यायची आणि आर्द्र द्रव्य जर म्हणलं तर त्यांची द्विगुण मात्रा घ्यायची. आता असं का म्हणजे असं का, कारण की शुष्क द्रव्य जे असते तर ते गुरु असते तर आणि तीक्ष्ण असते. तर शुष्क द्रव्य कशा असते तर गुरु आणि तीक्ष्ण असते. तर आर्द्र द्रव्य कशा असते तर सॉरी आर्द्र द्रव्य जर असेल तर हे द्विगुण मात्रेमध्ये घ्यायचं. आणि याला अपवाद जर बघितलं तर याच्यामध्ये ताजी वापरणारी द्रव्य जर बघितले तर याच्यामध्ये गुडू, चिक, कूटच, वासा, कुष्मांड, शतावरी, अश्वगंधा अशाच प्रकारचे योगरत्नाकरने पुन्हा हेच असे द्रव्य घेतलेले आहेत. पूर्ण नवा, अश्वगंधा, त्याच्यानंतर गुडूची, गुगुळ, हरितकी, बृहतकी, त्याच्यानंतर हे म्हणजे अशा प्रकारचे द्रव्य घेतलेले आहेत. त्याच्यानंतर शारंगधाराने काय सांगितले की जर समजा रत्तीपुढील जर समजा द्रव्य जर असेल म्हणजे रत्तीपुढील जर मात्रा असेल आणि ते जर समजा द्रव्य आर्द्र किंवा शुष्क असतील तर त्यांचं समान मात्रेत घ्यायचं. आणि जर समजा प्रस्थ पुढील, आता एक प्रस्थ म्हणजे किती माहिती आहे का, 64 तोळे. हे तुम्हाला मी मापामध्ये सगळं माप क्लिअर करणार. म्हणजे क्लिअर म्हणजे काय, तुम्हाला तुमच्या मनात पाठ करून टाकणार, त्याचा विचार करू नका, त्याच्यासमोर मी सांगणार. तर प्रस्थ पुढील द्रव्य जर आर्द्र असेल तर ते द्विगुण मात्रेमध्ये घ्यायचं. इथपर्यंत समजलं का मित्रांनो, इथपर्यंत जर समजलं असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. आता आपण अरे बोला रे बाबा समजलं की नाही, हो ठीक आहे, तर समोरचं पॉईंट बघू. आता आय होप की तुम्हाला आतापर्यंत मी जे शिकवलं असेल ते सर्व समजलं असेल. आता याच्यानंतर काय करा मित्रांनो, याच्यानंतर पुस्तक एकदा चांगलं रेफरन्स करा. आता याच्यासाठी पुस्तक कोणतं रेफरन्स करायचं, तुम्ही म्हणता रसशास्त्रामध्ये हे नाहीत तर याच्यासाठी भेषज रत्नावलीचं तळोकर यांचं पुस्तक, डॉक्टर तळोकर यांचं पुस्तक रेफर करा. आणि त्याच्यामध्ये औषधी संग्रह काळ बरोबर दिलेले, तर थोडं इकडे तिकडे पसार आहे पण मी ते सगळे एकीकडे आणण्याचा प्रयत्न केलेला तुमच्यासाठी आणि ते एकदा नीट वाचा. व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा, काही अडचण असेल तर लाईक्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अँड रिमेंबर, इफ यू सबस्क्राईब आवर चॅनल यू विल सक्सीड इन युअर नेक्स्ट स्टेप. ओके, थँक्यू व्हेरी मच.